नमस्कार. आज आपण शाकंभरी देवी बद्दल माहिती बघणार आहोत. शाक म्हणजे भाजी. जिने खूप भाज्या निर्माण केल्या ती देवी म्हणजे शाकंभरी. हिला बनशंकरी असेही म्हणतात. ज्यांची ही देवता आहे त्यांच्या घरी पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत नवरात्र बसवितात. हा एक कुलधर्मच आहे. फार पूर्वी खूप मोठा दुष्काळ पडला होता. अनेक माणसे व प्राणी मरण पावले. लोक अगदी त्रासून गेले होते. तेव्हा नारदाने लोकांना पार्वतीची आराधना प्रार्थना करण्यास सांगितले. लोकांनीही अगदी आर्ततेने प्रार्थना केली. देवी प्रसन्न झाली व तिने भाज्या व पाणी निर्माण केले व प्राणी मात्रांचा जीव वाचविला. हिने भाज्या म्हणजे शाक निर्माण केल्या म्हणून हिला शाकंभरी देवी म्हणतात. हिच्या नैवेद्यात जास्तीत जास्त भाज्यांचा समावेश असतो. तसेच रताळ्याची खीर व पुरणपोळी ही असते. रोज नवरात्र असेपर्यंत सवाष्ण ब्राह्मण मुंजा व कुमारिका यांना भोजन देतात. जेवणात रोज खीर व पुरण करतात. या देवीला सकाळच्या पूजेच्या वेळी फळांचा नैवेद्य असतो. दुपारी महानैवेद्य असतो. संध्याकाळी आरतीला दूध, पेढे, बर्फी किंवा मिठाई, लाडू इत्यादी नैवेद्य असतो. त्रिकाळ पूजा व आरती असते. या नवरात्रात सर्वात जास्त महत्व कुमारिकांच्या पूजनाचे आहे. कुमारिकांचे पूजन करतात. या नवरात्रात देवी सकाळी कुमारिकेसारखी दिसते. दुपारी 12 वाजता पूजा आरती केल्यावर देवी गृहिणीसारखी भासते. संध्याकाळी 6 वाजता पूजा आरती केल्यावर देवी लक्ष्मीसारखी दिसते. शाकंभरीचे मुख्य ठाणे विजापूरच्या बदामी येथे आहे. याशिवाय हरिद्वार केदार मार्गावरील कुमाऊ टेकडीवरही तिचे ठाणे असून तिथे तिने केवळ शाक भाज्या खाऊन 1000 वर्षे शंकराचे तप केले म्हणूनही तिला शाकंभरी म्हणतात. ही देवी अष्टभुजा असून तिच्या 8ही हातांमध्ये शस्त्रे आहेत. ती सिंहावर आरूढ झालेली आहे. त्या सिंहाच्या पायांखाली 2 हत्ती आहेत. दर शुक्रवारी तिची पालखी निघते. तिचा रथोत्सव फार मोठा होत असतो. तो रथ ओढण्यात सहभागी होणे याला तिच्या सेवेच्या दृष्टीने फार महत्व असते. शंकराचे तप करत ती हजारो वर्षे हिमालयामध्ये वनात राहिली म्हणून तिला बनशंकरी असेही म्हणतात. बदामीचे हे स्वरूप म्हणजे अन्नपूर्णेचेच रूप आहे.